9व्या महिन्यामध्ये बाळ अराउंड 18 ते 20 इंचाचे होते व बाळ नव्या जगाचा शोध घेण्यास तयारी करत असते. बाळाचं डोकं खाली सरकू शकतं, आईच्या अंगावरून पांढरं चिकट लाल असं काही जाऊ शकतं. आता हे लास्टचे जो आपले 3 महिने आहेत, या 3 महिन्यांमध्ये बाळाचं वजन भरपूर वाढतं, म्हणून आईने बरोबर जेवण केलं पाहिजे, स्वतःकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आईला यापैकी काही जरी झाले तरी सुद्धा आपण अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे. जसे काही चक्कर, उलटी, मळमळ, डोळ्यासमोर अंधारी, डोकंदुखी, श्वास घेण्यात त्रास, एकदमच सूज वाढणे, बाळाची हालचाल कमी वाटणे. 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल कमीत कमी आईला 10 वेळा जाणवली पाहिजे. सकाळी 10 वेळा, दुपारी 10 वेळा आणि संध्याकाळी 10 वेळा, असं टोटल 30 वेळा बाळाची हालचाल आईला जाणवली पाहिजे. समजा जर बाळाची हालचाल कुठल्याही क्षणी कमी वाटत असेल, नाहीतर बाळ 10 वेळा सकाळी, नाहीतर दुपारी, नाहीतर संध्याकाळी हललं नाही, तर तुम्ही काहीतरी खायचंय, थोडासा खोकला करायचंय, बाळाला झोपेतून उठवायचंय, पुन्हा 2 तास बघायचंय. जर पुढच्या 2 तासातही बाळ बरोबर 10 वेळा हललं नाही तर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बाळाचे ठोके बघण्यास यायचे आहे.